श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 34 भाग 2. श्री क्षेत्र कुरवपूर येथे भोपळ्याच्या सांगडीवरून कृष्णा नदी पार करावी लागते. येथील ती प्रथाच आहे. एकदा रायचूरचे मामलेदार ही प्रथा मोडून भोपळ्याच्या सांगडीऐवजी नावेतून येण्यासाठी नावेत बसले व नावाड्यांची हुज्जत घालू लागले. त्यांना नावाड्यांनी परोपरीने समजावले, परंतु त्यांनी आपल्याला नावेतूनच पहिलं तरी जायचे आहे हा हेका कायम ठेवला. शेवटी नावाड्यांनी नाव पाण्यात घातली. त्यात मामलेदार व त्यांची बायको मुलं सर्वजण बसले. नाव प्रवाहाच्या मध्यभागी येताच भोवऱ्यात सापडली आणि बुडण्याचा भीषण प्रसंग ओढवला. मामलेदारांना पश्चाताप झाला व ते गुरुरायांचा धावा करू लागले व आपली चूक झाली तेव्हा दया दाखवून पहिलं तरी सोडावे म्हणून गयावया करू लागले. माझी नाव पहिलं तरी लागू दे, मग मी महापूजा घालीन, झालेल्या अपराधाची क्षमा करावी म्हणून विनवू लागले. थोड्याच वेळात नाव पहिलं तरी लागली व सर्वजण सुखरूप किनाऱ्यावर उतरले व परत सांगडीचा उपयोग करून कुरवपूरला आले. कुरवपूरला येताच मामलेदारांनी प्रथम देवाचे दर्शन घेतले व नंतर लगेच गुरुरायांच्या भेटीस धाव घेतली. मामलेदारांचे डोक्यावरचे केस वाढलेले होते. ते पाहून महाराज नाराज झाले व ते दर्शन न देताच दूर उठून निघून गेले. मामलेदारांना काही कळेना. स्वामी का उठून गेले? त्यांना दुःख झाले आणि त्यांनी गांडाबुवांना याचे कारण काय ते विचारले. गांडा महाराज म्हणाले, ब्राह्मणाने केस वाढवलेले स्वामींना आवडत नाहीत. ते त्या माणसाचे तोंडही बघत नाहीत. आपण ब्राह्मण आहात, आपले हे वागणे स्वामींना अजिबात आवडलेले नाही. गांडा महाराजांनी स्वामींना मामलेदारांना दर्शन द्यावे म्हणून विनंती केली, परंतु स्वामींनी स्पष्ट शब्दात मामलेदारांसाठी निरोप दिला की त्यांना सांगा आज उपोषण करावे, उद्या क्षौर करून मग दर्शनास यावे. मामलेदारांनीही सांगितल्याप्रमाणे आचरण करून मग ते दर्शनास आले. तिसऱ्या दिवशी मामलेदारांनी महापूजा भंडारा केला. मामलेदार महाराजांचे भक्त झाले. या चातुर्मासात महाराज कुरवपूरला होते. जे जे लोक त्यांचे रोग व्याधी संकटे घेऊन येत त्यांना महाराज मार्गदर्शन करत, औषध देत, संकट निवारण करत. सोलापूरवरून एक ब्राह्मण आपल्या पत्नीस घेऊन कुरवपूरला महाराजांच्या दर्शनास आला. महाराजांनी त्याला एक यंत्र बनवून दिले. काही दिवसातच तिची प्रकृती उत्तम झाली. या यंत्रामुळे प्रकृती सुधारली हे त्या बाईला कळलेच नाही. ती पुन्हा डॉक्टरचे औषध घेऊ लागली. काही होऊ नये म्हणून बरेच सावधगिरी बाळगण्यासाठी तिने औषध सुरूच ठेवले. तिला यंत्राचे महत्त्व कळलेच नाही. त्याच रात्री देव तिच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, तुझा यंत्रावर विश्वास नव्हता तर ते कशाला बांधलेस, आम्हाला परत देते. असे म्हणून तिच्या हातातले यंत्र काढून देवानी फेकून दिले. ती स्त्री जागी झाली आणि घाबरून तिने आपल्या पतीला हकीकत सांगितली. ती स्त्री पुन्हा आजारी पडली. त्या ब्राह्मणाने स्वामींना पत्रांनी सर्व कळवले. स्वामींनी त्यांना कळवले, मी आता काही करू शकत नाही. देवानेच नाकारल्याने दुसरे यंत्र मिळणे अवघड आहे. या ब्राह्मणाने परत आपल्या पत्नीला कुरवपूरला आणले व महाराजांना तिला अपराधाची क्षमा करून तिचा आजार बरा करावा म्हणून विनवणी केली व तो दत्ताला शरण गेला. पुन्हा त्याने महाराजांची क्षमा मागितली. महाराजांनाही त्याची दया आली व त्यांनी पुन्हा तिला यंत्र करून दिले. पतीने ते तिच्या दंडावर बांधले. तशी तिला आराम पडून ती पूर्ण बरी झाली. श्रद्धा जर नितांत ठेवली तर त्याचे फळ मिळते. अंधश्रद्धा ही पापकारक आहे, तर श्रद्धा ही पाप नाशक आहे. श्रीपाद नावाच्या सेवेकऱ्याचा मृत पिता महाराजांना ब्राह्मण रूपात येऊन भेटला व आपला पुत्र श्राद्ध कर्म करीत नाही, त्यामुळे आम्ही सदैव अतृप्त भुकेले असतो असे सांगितले. महाराजांनी श्रीपादास आईवडिलांचे श्राद्ध कर्म करावे असे सांगितले, परंतु त्याचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नसल्याने त्याने काहीही केले नाही. शेवटी त्याच्या पित्याचा आत्मा कोपित झाला व त्याने त्यास त्रास देऊन शेवटी त्याचा प्राण घेतला. महाराज कुरवपूरला आहेत ही वार्ता सर्व दूर पसरली व दर्शनाची गर्दी वाढू लागली. याचा फायदा नावाडी वाटाडे लोक घेऊ लागले. वाटेल ते दर घेऊन लोकांना लुबाडू लागले. महाराजांना ही गोष्ट कळल्यावर त्यांनी सर्वांना बोलवून घेतले व उपदेश करून सूचना दिल्या व दर ठरवून घेतले.
मुंबईतील एक सरकारी अधिकारी अनेक दिवस आजारी होते. डॉक्टरांनी त्यांना हवा पालट करण्यास सांगितले. ते पुण्यातील शनिवार पेठेत येऊन राहिले. त्यांना मृत्यूचे सतत भय वाटे. पुण्यातील उत्तम हवेमुळे त्यांच्या प्रकृतीस उतारा पडला, परंतु त्यांना सतत वाटे आपल्याला काही झाले आहे. अनेक डॉक्टरांनी त्यांना आपल्याला काहीही आजार नाही हे सांगितले, तरी ते लोकांना सतावत. त्यांचे सेवेकरीही या गोष्टीला कंटाळून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसत. त्यांच्या शेजारीच एक दत्त उपासक राहत असे. संध्याकाळी तो नियमाने आरती व करुणा त्रिपदी म्हणत असे. त्यांची स्वामींवर भक्ती, श्रद्धा होती. या अधिकाऱ्याच्या कानावर रोज करुणा त्रिपदीचे स्वर जात असत. ते ऐकून तोही आरतीस उपस्थित राहू लागला. त्यालाही स्वामींबद्दल ओढ वाटू लागली. श्रावण महिन्यात ते शेजारी कुटुंब महाराजांच्या दर्शनार्थ कुरवपूरला जाण्यास निघाले. तशी या गृहस्थाने आपणासही बरोबर न्यावे म्हणून विनंती केली. सर्वांना त्याच्या प्रकृतीची काळजी वाटली, पण सर्वजण सुखरूप कुरवपूरला पोहोचले. स्नान उरकून सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले. या गृहस्थाने स्वामींना विचारण्यासाठी प्रश्नांची यादी करून ठेवली. दुपारी प्रवचनामध्ये स्वामींनी गुरुचरित्रातील रजकाची कथा सांगितली. त्या कथेतूनच त्या गृहस्थाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. स्वामींनी त्याच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकला. त्याचे मन शांत झाले. स्वामींचे एक भक्त पुण्यात राहत असत. 1911 साली पुण्यात प्लेगची साथ आली. पुण्याबाहेर पडायचे झाल्यास सरकारी परवानगी पत्र घ्यावे लागे. त्या भक्ताला कर्मधर्म संयोगाने ते पत्र मिळाले व सर्व मंडळी कुरवपूरला निघाली. स्थानकावर त्यांना एक दक्षिणी गृहस्थ भेटला. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली व मीही रायचूरला निघालो आहे, तर तुमच्याबरोबर प्रवास करू का असे विचारू लागला. तो माणूस तसा सभ्य, सालस वाटल्याने आपल्यालाही सोबत होईल या उद्देशाने पुण्याच्या मंडळींनी त्याला होकार दिला. रात्री त्या कुटुंबाने गाडीत करुणा त्रिपदी गायली. तेव्हा त्या गृहस्थाने चौकशी केली. या मंडळीने करुणा त्रिपदी स्वामींचे मोठेपण सांगून आम्ही त्यांना भेटावयास जात आहोत असे सांगितले. ती रात्र त्यांनी गुरूंच्या गोष्टी सांगण्यात घालवली. पहाटे गाडी वाडीस आली. तो दक्षिणी गृहस्थ चहा आणण्यासाठी गेला. इकडे प्लेगच्या कारणाने सरकारी अधिकाऱ्याने गाडीतील सर्व मंडळींना छावणीत नेले. पुढील प्रवासात संमती मिळेना. तेव्हा पुण्याच्या मंडळींनी पुण्याचे सरकारी पत्र दाखवले, पण तेही नाकारण्यात आले. मग त्या गृहस्थांनी आपल्या रायचूर येथील काकास, जो मुख्य अधिकारी होता, त्याला तार पाठवली आणि तारेनीच पुढील प्रवासास संमती आली आणि मग सर्वांचा पुढील प्रवास सुरू झाला. पुढे सर्वजण रायचूरला उतरली. त्या गृहस्थाला या कुटुंबाने आपल्या पुण्यातील घरचा पत्ता देऊन घरी येण्याचे आमंत्रण दिले. पुढे ते कुटुंब कुरवपुरास आले. स्वामींचे दर्शन घेऊन काही दिवस तिथेच राहिले. स्वामींच्या सहवासाचा लाभ घेऊन काही दिवसांनी ते कुटुंब पुण्यात परतले. पुण्यात आल्यावर त्यांनी रायचूरच्या त्या गृहस्थाचा तपास केला, परंतु या नावाची, वर्णनाची व्यक्तीच अस्तित्वात नाही हे कळले. सर्व मंडळी चक्रावून गेली. त्यांची मतीच चालेना. प्लेगच्या या साथीत प्रवासात आलेल्या अडचणीतून महाराजांनीच आपल्याला सोडवले व त्या गृहस्थाच्या रूपात येऊन संकट निवारले असा विश्वास त्या कुटुंबाला वाटला. वराडातील एक म्हातारे ब्राह्मण वामनराव यांनी महाराजांना विनंती केली की माझ्या हातून रुद्र स्वाहाकार करून घ्यावा. आपण वराडात माझ्या गावी यावे. महाराजांनी त्या ब्राह्मणाचा निर्मळ भाव ओळखला व येण्याचे मान्य केले. स्वामींनी होकार दिल्याने त्याला अत्यंत आनंद झाला. त्याच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले व त्याने स्वामींच्या चरणावर लोळण घेतली. जवळच चिंचेची पोती रचलेली होती. त्याला धक्का लागल्याने त्यातील एक पोते त्याच्या अंगावर पडले. ते जड असल्याने त्या ब्राह्मणाची शुद्ध हरपली व तो तसाच महाराजांच्या चरणावर पडला. बराच काळ झाला, पण वामनराव शुद्धीवर येईना, त्यामुळे लोक घाबरले. मग महाराजांनी त्याच्यावरती तीर्थ शिंपडले. तशी क्षणार्धात वामनराव शुद्धीवर आले. वामनराव गावास निघून गेले. महाराज चातुर्मास संपताच त्या ब्राह्मणाच्या गावी गेले व स्वतः समोर त्याच्याकडून रुद्र स्वाहाकार करून घेतला व आपले दिलेले वचन पूर्ण केले. कुरवपूरला महाराज चातुर्मासासाठी होते तेव्हा अनेक लोक दर्शनासाठी येत होते. त्यांची व्यवस्था ठेवण्यासाठी अनेक सेवेकरीही तेथे होते. यामध्ये रायचूरचे कोमटी व्यापारी तुळजाराम पतंगे हेही अहोरात्र सेवेस राबत होते. त्यांची पत्नी व सूनही सेवा कार्यात सहभागी होत्या.
तुळजारामांच्या पत्नीला व सुनेला बाधा होती, त्यामुळे घरादारावर संकट येत होते. येथे सेवेसाठी सदैव कामात व्यस्त असल्याने आपल्यावरील या संकटाची त्यांनी महाराजांजवळ वाच्यताही केली नाही. चातुर्मास संपताच महाराज पुढील संचारार्थ निघण्याची तयारी करू लागले. तुळजारामाने मनात विचार केला व एक दिवस महाराजांसमोर जाऊन त्यांनी आपली व्यथा मांडली व म्हणाला, या दोघींना असलेल्या बाधेमुळे घरावर सतत संकट येतात. कितीही कष्ट केले तरी सुख येत नाही. आपल्या कृपेने माझ्या संसारातील हे विघ्न टळो व संसार निर्विघ्न हो म्हणून प्रार्थना केली. महाराज यावर काहीच बोलले नाहीत. म्हणून तुळजारामाने व्याकुळतेने गांडा महाराजांकडे पाहिले. महाराजांची मुकसंमती समजून गांडा महाराजांनी त्यांना धीर दिला व म्हणाले, आता महाराज पुढील संचारार्थ निघाले आहेत, तेव्हा त्यांना उपाय विचारून आपणास कळवीन. आता महाराज ज्या पोत्यावर झोपतात तेच आपण घेऊन जावे, त्याची नित्य पूजा करावी, आरती करावी व पोत्याच्या दशा भिजवून ते तीर्थ दोघींना द्यावे. गांडा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तुळजारामाने त्या दशांचे तीर्थ आपल्या पत्नी व सुनेला दिले. त्या तीर्थाची महती एवढी की त्या दोघींची पिशाच्य बाधा दूर झाली व घरात सुख संपत्ती नांदू लागली, शांती मिळाली. गुरूंच्या स्पर्शाने पवित्र झालेले ते पोते इतके दिव्य होते की त्यामुळे पिशाच्य बाधा तात्काळ दूर झाली. जेथे भाव असतो तेथे देव यश देतो. तुळजारामाची महाराजांवर नितांत श्रद्धा होती, त्यामुळे त्याची प्रचिती त्यास आली. कुरवपुरास एक संन्यासी महाराजांकडे योगाभ्यास शिकण्यास आला. तो योगाभ्यास शिकण्यास योग्य नाही हे महाराजांनी तात्काळ ओळखले. ते त्याला म्हणाले, आपणास योगाभ्यास मिळणार नाही, त्यामुळे आपण वेदांत चिंतन करावे, त्यातच आपला उत्कर्ष आहे. गुरुरायांचा हा नकार ऐकून तो संन्यासी संतापला. त्याचा अहंकार उफाळून आला व तो स्वामींना वाटेल ते अद्वा बोलला. स्वामींनी काहीही न बोलता सर्व ऐकून घेतले. तो संन्यासी कुरवपूर सोडून रागाच्या तिरमिरीतच निघाला. परंतु पैलतीरावर जाण्यासाठी त्याला दुप्पट पैसे मोजावे लागले. तसेच तो ज्या बैलगाडीतून जात होता तीही उलटली व त्याला चांगलाच मार बसला. अंगाला खरचटून वेदना होऊ लागल्या. त्याचा दंड कमंडलू दोन्हीही फुटले. सर्व लोकांनी वाटेत त्याची निर्भत्सना केली की तो संन्यासी असूनही क्रोधही आवरता आला नाही. स्वामींचा अपमान केल्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आली आहे. स्वामी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याप्रमाणेच असून प्रत्यक्ष दत्तावतार आहेत. तेव्हा त्यांचा अपमान झाला तर देव शांत कसा बसेल? तो शिक्षा करणारच. गणपतराव परांजपे हे गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी कुरवपुरी आले. काही दिवस तेथेच स्वामींच्या सहवासात राहिले. एकाएकी एक दिवस त्यांना अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्रास इतका वाढला की यातच त्यांचे काही बरे वाईट होते की काय असे लोकांना वाटू लागले. स्वामींनी देवाला साकडे घातले की परांजपे ब्रह्मचारी आहेत, येथे त्यांच्या जीवास काही झाले तर अनेक अडचणी उत्पन्न होतील, तेव्हा त्यांच्या प्रकृतीस आराम पडून ते सुखरूप घरी जावे असे करावे. देवाने महाराजांची विनंती ऐकली. परांजपे यांच्या प्रकृतीस आराम पडून ते बरे झाले व आपल्या घरी सुखरूप पोहोचले. घरी जाताच काही दिवसातच त्यांच्या या व्याधीने डोके वर काढले व अखेरीस आपल्या नातेवाईकांच्या सानिध्यातच त्यांनी देह ठेवला. रायचूरचे लक्ष्मणराव वैद्य आपल्या मातोश्रींना घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी आले. त्यांच्या मातोश्रींनी अत्यंत शरणभावाने आपला पुत्र लक्ष्मणराव याची संतती जगत नाही तेव्हा काही उपाय सांगावा म्हणून विनवले. महाराजांनी घराण्यातील कुळाचार बंद पडला आहे याची आठवण करून दिली. तसेच नागपूजा करावयास सांगितले. याचप्रमाणे श्रावणात वारुळाचीही पूजा करावी व शेवटच्या दिवशी सोन्याचा नाग करून समाप्ती करावी असा उपाय सांगितला. लक्ष्मणरावांनी व्रत सुरू केले. शेवटच्या दिवशी वारुळातून नागराज बाहेर आले. त्यांना पाहून लक्ष्मणराव घाबरले. तेथे अचानक भिल्लही आला. लक्ष्मणरावांनी स्वतःच्या हाताने त्या नागाला दूध पाजले. काही क्षणातच तो नाग आणि भिल्ल गुप्त झाले. लक्ष्मणराव चकित झाले. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटेना. त्यांनी 5 फण्यांचा नाग करून व्रताची सांगता केली. व्रत समाप्ती झाल्यावर महाराज त्यांच्या स्वप्नात आले व आपणास दीर्घायुष्य पुत्र होईल म्हणून आशीर्वाद दिला. पुढे लक्ष्मणरावांना पुत्र झाला. त्यांनी त्याचे नाव वासुदेव असे ठेवले. या कुरवपूरच्या महाराजांच्या वास्तव्यात अंतराने 3 वेळा कावळ्यांनी महाराजांना चोचीने प्रहार केला. या घटनेने सारेजण चिंतित झाले. महाराज म्हणाले,
असे कावळ्याने चोचीने प्रहार केल्यास त्या माणसाचे आयुष्य 6 महिनेच असते. तेव्हा आता या माझ्या देहावर आपण प्रेम करू नये. यावेळी देवानी महाराजांना सांगितले की हे अरिष्ट टळावे यासाठी आपण वैनगंगा गोदावरी संगमात स्नान करावे, म्हणजे संकट टळेल. देवाची आज्ञा झाल्याने महाराजांनी हे अरिष्ट टाळण्यासाठी वैनगंगा गोदावरीच्या संगमात स्नान केले. चातुर्मासाचा काळ आता समाप्त झाल्याने महाराजांच्या दर्शनास अपार गर्दी होऊ लागली. महाराज येणाऱ्या आपल्या भक्तांचे हाल हवाल विचारपूस करीत होते. कोणाही भक्तास त्रास कष्ट पडू नये याबाबत काळजी घेत होते. या काळात पुजाऱ्यांनाही चांगलीच प्राप्ती झाली. त्यामुळे त्यांनी महाराजांना येथेच राहण्याचा आग्रह केला. तेव्हा महाराजांनी गुरुद्वादशीपर्यंत येथे राहू असे वचन दिले. त्यामुळे सर्वजण आनंदित झाले. चातुर्मास संपल्याने मिरवणूक काढावी असे लोकांनी ठरवले व त्याप्रमाणे त्यांनी महाराजांना आपण शोभायात्रेचा समारोह करावा म्हणून विनंती केली. परंतु महाराजांनी त्यास परवानगी दिली नाही. भाद्रपद पौर्णिमेला महाराजांनी क्षौर केले व एका गृहस्थाला बरोबर घेऊन ते नदीचे पात्र ओलांडून पैलतीरावर गेले. तेथे एक कोरडी जागा बघून तेथे आसन घालून बसले व गीतेचे 11 अध्याय त्यांनी म्हटले व शास्त्रानुसार सीमोल्लंघनाचा विधी पूर्ण करून परत कुरवपूरला आले व तेथे ते पुढे 1.5 महिना राहिले. अश्विन वद्य त्रयोदशीला कुरवपूर सोडून ते निघाले. सर्वांना त्यांनी धर्माप्रमाणे आचरण ठेवा असा आशीर्वाद दिला व गांडा महाराजांना घेऊन ते कृष्णा नदीच्या तीराने परळी वैजनाथाकडे जाण्यास निघाले. वाटेत महाराज तुळजापूरला येऊन पोहोचले व भवानी मातेच्या दर्शनाला गेले. तेथे त्यांनी 9 श्लोकांचे तुळजापूरवासिनी स्तोत्र रचले व ही देवीची स्तुती गाऊन त्यांनी ते मातेच्या चरणी अर्पण केले. तेथून ते वांझरा नदीच्या तीरावर आले. तेथे दत्त जयंती साजरी करून देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे गोदा तीरावरून त्यांनी आपला पुढील प्रवास आरंभला. स्वामी ज्या ज्या गावावरून जात होते तेथे ते पोहोचण्याआधीच भक्त मंडळी जमत असत व ते आले की त्यांच्या दर्शनार्थ गर्दी करत. असा प्रवास करत करत महाराज श्री क्षेत्र अंबेजोगाई येथे येऊन पोहोचले. तेथे दासोपंतांच्या उत्सवाची तिथी असल्याने लोक जमले होते. सर्वांनी स्वामींचे प्रेमाने स्वागत केले. दासोपंतांच्या वंशातील बापूजी गोसावी महाराज आलेत हे कळताच उत्सव सोडून धावतच दर्शनाला आले. परंतु त्याला दर्शन झाले नाही. तो निराश होऊन घरी परत गेला. वाटेत एका अज्ञात शक्तीने त्याच्या थोबाडीत मारले व दासोपंत व आम्ही भिन्न आहोत असे तुला वाटते का, असे शब्द त्यांच्या कानावर आले. या प्रकाराने बापूजी चमकले. साधकाची प्रगती होण्यास त्याची आपल्या आराध्यावर निष्ठा हवीच. आपल्या उपास्य देवतेच्या ठाईच सर्व देवांचा वास असतो. या बोधाची त्याला प्रचिती आली. तेथून महाराज वैनगंगा गोदावरी संगमी आले. देवाच्या आज्ञेप्रमाणे तेथे त्यांनी मुक्काम केला व या 3 दिवसांच्या मुक्कामात संगमात 3ही त्रिकाळ स्नान केले व देवांनी सांगितल्यानुसार 3 वेळा कावळ्यांनी चोचीने केलेल्या प्रहारामुळे मृत्यूदोषातून मुक्त झाले. तेथून ते परळी वैजनाथला आले. तेथे त्यांनी 5 दिवस मुक्काम केला. त्या 5 दिवसात त्यांनी नानासाहेब देशपांडे यांच्या हस्ते महारुद्र स्वाहाकार करून घेतला. तसेच प्रल्हादराव ब्रह्मापूरकर यांच्या कन्येला तीर्थ अंगारा देऊन ताईत बांधून पिशाच दोषातून वाचवले. महाराज नेहमीच भक्तांच्या कल्याणार्थ संकट निवारणार्थ तत्पर असत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.